ऍसिडिटीसाठी कधी कधी सर्जरी सुद्धा लागते बरं का. हे एवढं काय पोटातलं सिरियस असतं का? रिफ्लक्ससाठी सर्जरी का आणि कशी? घाबरलात ना? अहो पण मंडळी, जर योग्य माहिती मिळाली तर नक्की तुमची मानसिक तयारी होईल. आजचा विषय जरा सिरियस आहे, पण टेन्शन नाही घ्यायचं. रिफ्लक्ससाठी सर्जरी लागते असं ऐकलंय की अनेकांच्या पोटात अर्धा ज्वालामुखी म्हणजे अर्धा भूकंप असतो. चला तर मग आज तो भूकंप शांत करून टाकू. मग माझ्या ऍसिडिटीला ऑपरेशनच लागणार का? अरे बाबा, लगेचच पोटातलं खूप काही कापायची वेळ येत नाही. आणि हो, ऍसिडिटीसाठी तर काहीच कापायची वेळ येत नाही. फक्त काही गंभीर परिस्थितीमध्येच सर्जरीची गरज भासू शकते. ॲव्हरेज सर्वसाधारण ॲसिडिटीसाठी सर्जरी लागत नाही. जे लोक लाईफस्टाईल चेंज, मेडिकेशन्स, घरगुती उपाय करूनही बरे होत नाहीत किंवा ज्यांना गॅस्ट्रो इसोफेजल रिफ्लक्स डिसीज अर्थात गड म्हणजे ॲसिड उलट छातीत येऊन जळजळ होते आणि गडचे कॉम्प्लिकेशन्स होतात, ह्या मंडळींना ॲसिडिटीसाठी सर्जरीची गरज लागू शकते. मग काय असते ही सर्जरी? हा जो अन्ननलिका आणि जठराला जोडणारा व्हॉल्व असतो ना, त्याला आपण थोडासा टाईट फिटिंग करतो. या सर्जरीचं नाव आहे फंडोप्लायकेशन. आणि आता ही सर्जरी दुर्बिणीद्वारे किंवा रोबोटच्या मदतीनं करतात. याच्यात आपल्या जठराचा वरचा भाग अन्ननलिकेभोवती रॅप करून त्याला एक नवीन वॉल बनवला जातो. मग ऑब्व्हियसली ऍसिडिटीला एंट्रीच मिळत नाही आणि ऍसिड वर येण्याचं प्रमाण बंद. ही सर्जरी लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक होत असल्यामुळे पोटावर छोटे छोटे 4 किंवा 5 होल असतात. मग रिकव्हरी फास्ट, काही त्रासच नाही. हॉस्पिटलायझेशन 2 ते 3 दिवस आणि जेवण 5 ते 7 दिवसात पूर्ववत होऊन जातं. बऱ्याच जणांना सर्जरी नंतर औषधच लागत नाही. प्रत्येकाला लागते काही सर्जरी? नाही. सर्जरी हा लास्ट रिसॉर्ट आहे आणि ती जर लक्षणं दिवसेंदिवस वाढत असतील, झोपताना आंबट घशात उलट येऊन खूप त्रास होत असेल, घशात आंबट आल्यामुळे रेस्पिरेटरी कॉम्प्लिकेशन्स होत असतील आणि औषधं जर उपयोगी पडत नसतील तर करायला लागते. म्हणजे पोटाचं गेट बंद करायला सर्जनला आपल्याला बाउन्सरच बनवायला लागणार. हो, पण तो बाउन्सर आपल्या मदतीसाठी आहे. प्रत्येक वेळेला रिफ्लक्स म्हणजे सर्जरी हे गणित चुकीचं आहे. पण फंडोप्लायकेशन ही सर्जरी रिफ्लक्ससाठी वरदान ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टर काय म्हणतात हे ऐकणं अतिशय महत्वाचं आहे. तर मित्रांनो, पोटांचं भांडण कुठं सर्जिकल स्ट्राईक पर्यंत जावं लागतंय का हे ठरवावं लागेल. बऱ्याच वेळा लाईफस्टाईल आणि काळजी ह्यानी काम भागू शकतं. आता पुढच्या भागात समजूया आपली पचनशक्ती वाढवण्यासाठीच्या काही घरगुती टिप्स. तोवर शिस्तीचा मात्र कायम विचार करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.